नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 6 एप्रिल 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी आहे. नक्षत्र पुष्य आहे. योग सुकर्म आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:36 ते 5:10 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 ते 12:53 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:10 ते 6:44 आणि यमगंड काळ दुपारी 12:29 ते 2:03 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र नेपच्यून बरोबर त्रिकोणीय करेल. आजच्या दिवशी रवी आणि गुरुचा लाभ योग सुद्धा होणार. त्याचप्रमाणे मंगळ आणि शुक्राचा सुद्धा त्रिकोणीय होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. चतुर्थातला मंगळ आणि वेळातला शुक्र हे सुद्धा परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. द्वितीयातला रवी आणि द्वितीयातला गुरु आणि वेळातला रवी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरात व्यक्तींवरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे काही चांगले लाभ सुद्धा संभवतात. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातला मंगळ आणि लाभातला शुक्र हे परस्पर त्रिकोणयोग करणारे तुमच्याच राशीतला गुरु आणि लाभातला रवी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती कामं अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. त्याचप्रमाणे जी कामं होत नाही, ज्या कामात अडथळे येतात ती कामं जरूर हाती घ्या. आजच्या दिवशी काही चांगल्या इंट्युशनसुद्धा येऊ शकतील. भविष्यकालीन योजनेसंदर्भातले काही महत्त्वपूर्ण संधी तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही चांगले उत्तम लाभ संभवतात. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता येणारे 2 ते 3 दिवस उत्तम राहतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं हातावेगळे करू शकाल. निराळ्या स्वरूपाचे उत्पन्नाचे स्रोत तुमच्या समोर येऊ शकतील की जे पॉझिटिव्ह असते. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातला नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. द्वितीयातला मंगळ आणि दशमातला शुक्र हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. वेळातला गुरु आणि दशमातला रवी हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी उत्पन्नाच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घडू शकतील की ज्या शुभफलदायी असते. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्राशी संबंधित फिरणं वगैरे जास्त होईल, परंतु त्याच तुमची कामं मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्याच राशीतला मंगळ आणि भाग्यातला शुक्र हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. भाग्यातला रवी
आणि लाभातला गुरु हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण शुभफलदायी राहील. खास करून जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर काही चांगले इंट्युशन्स तुमच्यासमोर येऊ शकते. महत्त्वपूर्ण कामं अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे तुमच्यातला कॉन्फिडन्स एनर्जी लेवल येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अतिशय चांगले दिसून येतील. कार्याचा उरक, घेतलेली कामं पूर्ण करणं, अशा संदर्भातले काही चांगले अनुभव येऊ शकतील. तुमच्यातला मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थाना चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. व्ययातला मंगळ आणि अष्टमातला शुक्र हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दशमातला गुरु आणि अष्टमातला रवी हे परस्पर लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी थोडंसं स्ट्रेस टेन्शन जास्त प्रमाणात जाणवेल. मात्र काही कामं तुमची मार्गी लागताना दिसतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर काही त्या संदर्भातले इंट्युशन वगैरे मिळू शकते. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातली कामं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. लाभातला मंगळ आणि सप्तमातला शुक्र हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. त्याचप्रमाणे भाग्यातला गुरु आणि सप्तमातला रवी हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार. अतिशय उत्तम आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडे तुम्हाला काही चांगले सल्ले मिळू शकतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दशमातला मंगळ आणि षष्ठातला शुक्र हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. त्याचप्रमाणे अष्टमातला गुरु आणि षष्ठातला रवी हे परस्पर लाभयोग करणार आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मार्गी लागू शकतील. त्याचसंबंधी काही चांगल्या संकल्पना तुमच्या मनात येऊ शकतील. याचप्रमाणे थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. भाग्यातला मंगळ आणि पंचमातला शुक्र हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. त्याचप्रमाणे सप्तमातला गुरु आणि पंचमातला रवी हे परस्पर लाभयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण अत्यंत शुभफलदायी राहील. खास करून जर तुम्ही धार्मिक आध्यात्मिक मार्गामधले असाल तर काही चांगल्या इंट्युशन्स तुम्हाला मिळू शकतील. भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल. त्या संदर्भातले काही संकेतसुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय उत्तम दिसून येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. अष्टमातला मंगळ आणि चतुर्थातील शुक्र हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. चतुर्थातले रवी आणि तुमच्या षष्ठातला गुरु हे परस्पर लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण आहे. काही अनपेक्षित लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही संकल्पना किंवा चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही सहज लाभ मिळू शकतील. मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7म स्थानात चंद्राचं भ्रमण आहे.
तृतीयातला नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. सप्तमस्थ मंगळ आणि तृतीयातला शुक्र हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. पंचमातला गुरु आणि तृतीयातला गुरु हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ संभवतात. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता येणारे 2 ते 3 दिवस उत्तम राहतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. षष्ठातला मंगळ आणि द्वितीयातला शुक्र हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. द्वितीयातला रवी आणि चतुर्थातला गुरु हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. मात्र काही महत्त्वपूर्ण तुम्हाला लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुका होऊ शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला नवीन संधी डोळ्यासमोर येऊ शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला गुरु नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्याच राशीतला शुक्र आणि पंचमातला मंगळ हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. तुमच्याच राशीतला रवी आणि तृतीयातला गुरु हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण दिसून येईल. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड अतिशय चांगला दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहज हातावेगळी करू शकाल. कामाचा ओरखसुद्धा दांडगा राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावेल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी जरूर करू शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल आजचा दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही चांगल्या इंट्युशन्स तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता येणाऱ्या 2 ते 3 उत्तम राहतील. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 6 एप्रिल 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.